लवकरात लवकर हवंय आम्हाला ते भ्रमणध्वनी आणि संगणकावर विक्री करता येणारं तंत्रज्ञान. हो. काय प्रसन्न केतकरांनी सगळं सांगितलंय तुम्हाला? ठीक आहे, मग असं करा, तुमच्या दरपत्रकाची निविदा आमच्या दुकानात पाठवून द्या. हो चालेल. काय म्हणजे तुम्ही त्या दरपत्रकाची निविदा ही आंतरजालावर पाठवणार आहात? थांबा थांबा जरा. माझ्या नातीशी तुम्ही बोला. सई, ए सई, अगं पटकन ये जरा. काय झालं अप्पा? सई, अगं ते निविदा आंतरजालावर पाठवणार आहेत असं म्हणतायत, जरा बोल त्यांच्याशी. हो मी बोलते. हा नमस्कार. हो 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 हो, तुम्ही आमच्या ईमेल ID वर पाठवा, मी तुम्हाला सांगते. लिहून घ्या तुम्ही. हां, purnanna.ketkar@email.com. हो 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 हो. हां, धन्यवाद. सई, आता तूही या कामात जरा लक्ष घाल बरं का. काय आपला प्रसन्न पैशाची बाजू सांभाळेल आणि तू ही तांत्रिक बाजू सांभाळून घे, कारण प्रसन्नाला यातलं काही कळत नाही. तांत्रिक बाजू भक्कम आहेच तिची, ती करेल सगळं व्यवस्थित. हो हो अप्पा, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळते. हृदय प्रीत जागते जाणता अजाणता, हृदय प्रीत जागते जाणता अजाणता. Nak, see, I have these formats. What do you think about them? Yeah, this looks good. आपण अजून थोडे बघू पण ऑप्शन्स. Okay, no problem. तसंही फारच बेसिक ॲप आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर सगळीकडेच असे ॲप्लिकेशन्स यूज होतात, इन स्टोर्स, इन मॉल्स, एव्हरीवेअर. नाही पण आता हे सगळं इंडियामध्ये पण वाढायला लागलं आहे, कॉम्पिटिशन अँड एव्हरीथिंग. देयर इज अ ह्यूज स्कोप फॉर ॲप डेव्हलपर्स नाउ. ओह वाव, I can't believe this. what happened? काय? सईने मला मेल पाठवलाय. शी इज आस्किंग मी फॉर अ प्रॉपर कोटेशन. म्हणजे ती पण इन्व्हॉल्व्ड आहे ना यामध्ये सगळ्यामध्ये? या, अँड दॅट्स अ ग्रेट थिंग. मग देऊन टाक ना तिला लगेचच कोटेशन. मी तिला हार्ट दिलाय, कोटेशनचा काय. हा बोल. हा, मला मेल मिळाला तुझा, बट आय वॉज एक्सपेक्टिंग अ लव्ह लेटर. नचिकेत, सारखी कशी मस्करी सुचते रे तुला? ओके ओके, लेट्स टॉक बिझनेस. तू बोलशील तेवढं कोटेशन मी तुला देईन. ओके. ए नाही नचिकेत, तू तुझा सगळा खर्च, नफा तोटा हे सगळं बघून मला सांग. ज्या मुलावर सई प्रेम करते त्याचा लॉस कसा होऊ शकतो? कामाच्या वेळेस हे सगळं बरं सुचतं रे तुला. अच्छा, हे कामाचं नाही आहे का मग? अरे तसं नाही रे, पण जाऊ दे, ते सगळं जाऊ दे. तू नीट सगळा विचार करून तुझी निविदा मला पाठव. हा, निविदा? माझी फक्त सई आहे, निविदा कोण? अरे नचिकेत, निविदा म्हणजे कोटेशन म्हणतेय मी. कोटेशन पाठव मला. ओके 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 मिस शुद्ध मराठी पाठवतो मी, निविदा. हा, but just do one thing, tell me की तुम्हाला लोएस्ट कोटेशन किती आहे. I'll quote lesser than that. आणि मग बघ मी तुझ्या लाईफ मध्ये कशी ग्रँड एंट्री घेतो. हे बोलणार आहेत अप्पांची नचिकेत आणि सई बद्दल 8 दिवसांनी. ते कळल्यावर अप्पा तर तांडवच करतील. म्हणजे अप्पा खूप चिडतील असं म्हणायचं होतं मला. आणि मग नचिकेतला आपल्या घराजवळ फिरकू सुद्धा देणार नाही. मग काय होईल आपल्या सईचं? मला तर खूप काळजी वाटते बाई. अगं काळजी करू नको, तसं काही होणार नाही. होणार नाही म्हणजे? अप्पा तर चिडतीलच ना. अगं कदाचित नाही पण चिडणार, आपल्याला वाटतंय तेवढे. नचिकेत खूप गुणी मुलगा आहे ग, अगदी लाखात एक. बघ, तो ह्यांच्या रागाची धार नक्की कमी करेल आणि प्रसन्नचं मनही वळवेल. ईश्वरा, तसंच होऊ दे रे बाबा. अगदी तसंच होईल. आप्पा, हे दरपत्रक आणि निविदा जरा बघून घ्या ना.
प्रसन्न, अरे काही लोक आंतरजालावरील पत्राद्वारे निविदा पाठवणार आहेत, म्हणून मग मी आपल्या सईला सुद्धा याच्यात सहभागी करून घेतलंय. काय आहे, तुझ्यापेक्षा तिला जास्त कळतं ना, म्हणून. प्रसन्न, अरे ती एवढ्या आनंदाने स्मितहास्य करतेय आणि तू काय असा मख्ख चेहऱ्याने तिच्याकडे बघतोयस? हाच ना जरा, हाच. हा, अरे आता एकत्र काम करायचं म्हटल्यानंतर वातावरणही असं चांगलं हवं ना. हा, हो. सई, आता त्या भ्रमणध्वनीवर आलेल्या निविदा दाखव बघू. हो अप्पा, दाखवते. हे बघा बाबा. प्रसन्न, बघ ना, अरे तू पण बघ बघ. हा. ही शेवटची वा, म्हणजे एकूण 14 प्रस्ताव आलेत. आता यातल्या उत्तम पर्यायाची आपल्याला निवड करावी लागेल. पण काय रे प्रसन्न, याच्यात कमीत कमी किंमत ही कोणी नमूद केली आहे? ब्ल्यू डायमंड इन्फोटेक्निक. आता ते इंग्रजी नाव आहे हे म्हणून. मग त्या निळ्या हिऱ्यालाच देऊन टाकू आपलं काम. हो हो अप्पा. आप्पा, आपल्याला आणखीन नवीन प्रस्ताव येतील ना? आता जे आले ते आपले. उद्यापासून काम सुरू करायला हवं आपल्याला. आणि आता वाट बघत बसण्यात काहीही अर्थ नाही. आणि एवढ्या रात्री कोण प्रस्ताव पाठवणार आहे? आप्पा, मला असं वाटतंय की आपण घाई न करता थोडी वाट अजून बघावी. बरोबर बोलते ती. तुम्ही तुमचं काम करा हो. सई, मी काय म्हणतो की अजून मला झोपायला 10 मिनिटं आहेत. तेवढ्या अवधीत जर काही निविदा आल्यास तर आपण त्याचा विचार करू. अन्यथा त्या निळ्या हिऱ्यालाच आपण काम सोपवून टाकू. हो. हा. रेडी आहे आपलं प्रपोजल? येस, इट इज ऑलमोस्ट डन. मी फक्त फायनल टचेस देते. ग्रेट. साईचा फोन आला की विल जस्ट एंटर द अमाउंट आणि मग सेंड करू. येस. आलाच आय थिंक सो. यप. हॅलो. हा, बोल. व्हॉट टूक यू सो लॉंग? एवढा वेळ का लागला तुला फोन करायला? आय वॉज वेटिंग फॉर युअर कॉल. ग्राहकांशी बोलायची ही कोणती पद्धत झाली श्रीयुत देशपांडे? आय एम सॉरी मिस क्युडीपाय, आय मीन मिस केतकर. तुमचा प्रस्ताव मान्य करायचा की नाही ते आम्ही ठरवणार. तेव्हा जरा नीट बोला आमच्याशी. हा, नीटच बोलणार. आता अप्पा केतकरांची ग्रँड डॉटर आहे, सो नीट बोलावंच लागणार. एनिवे मॅम, तुमचा लोएस्ट कोट काय सांगणार का मला? 20,000 रुपये. ओके, आय सेंड यू द कोटेशन. पण पास होईल ना? पुढच्या 10 मिनिटात आलं तरच पास होईल. म्हणजे? अरे आप्पा आता झोपायला जातील 8-9 मिनिटात. नचिकेत, तू माझ्याशी बोलत बसलास ना तर सगळा वेळ यातच जाईल. आणि आप्पा दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतील तो प्रस्ताव. आपण ना सारखं टाइम बॉम्बच लावतात. Put 12,000. ओके. Put 10,000. ओके, फायनल. 10,000. या. हॅलो. अरे तुम्हाला काय करायचं ना ते लवकर करा, कळलं का? आप्पा कधीही झोपायला जातील आता. प्रसन्न, 10 वाजत आले. हा, हो हो. आता उद्या त्या निळ्या हिऱ्यालाच देऊन टाक आपलं संगणक प्रणाली बनवण्याचं काम. हो अप्पा. चला, शुभरात्री. हो हो. आप्पा, काय ग सई? आप्पा आपल्याला अजून एक नवीन प्रस्ताव आलाय. काय? आणखीन एक नवीन प्रस्ताव आलाय? प्रसन्न, हा, आलो आलो. पण एवढ्या रात्री कसं काय आला प्रस्ताव? हो अप्पा. बरं ते जाऊ दे, मला सांग किती पैशांचा आहे हा प्रस्ताव? आप्पा 10,000 आहे, सगळ्यात कमी.
आपल्याला आलेल्यापैकी कमीत कमी प्रस्ताव 20,000चा होता. हा तर त्याच्या अर्धा आहे. कुणी पाठवला हा? नचिकेत देशपांडे. सत्यानाश. ज्या कांगारूला आपण दारात उभं करत नाही त्याला आपल्या व्यवसायाची माहिती तू सांगितलीस प्रसन्न? नाही अप्पा, मी नाही सांगितलं. मला काय माहित, माझा आणि त्याचा संबंध काय? मग त्याला कुठून कळलं? त्याच्याकडून कसा काय आला हा प्रस्ताव? आप्पा, मला आता भ्रमणध्वनीवर त्यांचं पत्र आलं. मी लगेच तुम्हाला सांगितलं. मी कोणतीही माहिती नाही दिली आहे त्यांना. ठीक आहे, माझी आता झोपायची वेळ टळून चालली आहे. या विषयावर आपण उद्या बोलू. हे तुझं चुकलेलं आहे. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. कामाच्या ठिकाणी हे असे वैयक्तिक संबंध आणू नयेत. आपला मेल प्रॉपरली सेंड झाला ना? हो, प्रॉपरली सेंड झालाय, डोंट वरी. आणि आतापर्यंत साईने ते मेल रिसीव्ह करून सगळ्यांना वाचून पण दाखवलं असेल. Then why hasn't she called yet? अरे करेल ना कॉल. गिव्ह अस सम टाइम. नाही, डू वन थिंग, सेंड आयटम्स मध्ये चेक कर मेल नीट सेंड झालाय ना. जस्ट चेक इट. हे बघ, केलंय मी सेंड. पण तू का इतका इम्पेशंट होतोयस? आपलं कोटेशन सगळ्यात लोएस्ट आहे की नाही? ऑब्विसली ते ऑर्डर आपल्यालाच देणार. सी द थिंग इज, मला प्रसन्न काकांचं वाईट वाटतंय. ही इज अ सिंपल मॅन आणि आपण लहान मुलांसारखं ओरडतात त्यांना. या, आय अंडरस्टँड रिअली. सी आय थिंक आपण त्यांच्यापासून लपवायला नको होतं दॅट आय लव्ह साई. ही इज अ गुड ह्युमन बीइंग अँड वी कॅनॉट चीट हिम लाईक दिस. पण आता सांगून टाकलंस ना, सो डोंट वरी अँड एव्हरीथिंग विल बी फाईन. आय होप सो. बी पॉझिटिव्ह. या प्रोजेक्टचं काम करून मला जस्ट काकांना हेल्प करायचे, दॅट्स इट. ए बट खूप इमोशनल नको होऊ. हा नाही, आय नो प्रसन्न काका खूप चांगले, बट दॅट ओल्ड फॉक्स तो हॉरिबल आहे. आणि तो ओल्ड फॉक्स खरंच काहीही करू शकतो. या ट्रू. कॅरी जस्ट चेक युअर मोबाईल. मे बी सनी तुला फोन केला असेल अँड फोन विल बी ऑन सायलेंट. देन मग ऐकू आलं नसेल. हो नॅक, ती मला का फोन करणार? तिने केला तर तुलाच करणार ना. मग केला का नाही अजून तिने? आलं की नाही? साई, हाय, यू गॉट द कोटेशन? हो मिळालं. आणि मी आप्पांना सांगितलं सुद्धा की ते तू पाठवलंस म्हणून. अँड व्हॉट डिड ही से? जे घडायचं तेच घडलं नचिकेत. आप्पा खूप चिडले आणि विचारत होते तुला कुठून कळलं, कोणी सांगितलं. वाय डज दॅट मॅटर? माझं कोटेशन सगळ्यात लोएस्ट होतं, सो ऑर्डर आपल्याला मिळाली पाहिजे. ते मला काही माहित नाही नचिकेत. आप्पा म्हणाले की उद्या बोलू आपण. बरं चल, मी पण झोपते आता. हा, शुभरात्री. What happened? काय झालं? नथिंग. ते उद्या सकाळी डिसिजन घेणार. गॉड. मला सांगा, कांगारूला ही बातमी कुणी सांगितली? ही आपली व्यावसायिक बाब आहे, अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक. आप्पा, पण नचिकेतने दिलेला प्रस्ताव सगळ्यात कमी आहे ना. पण मी अजून तिथपर्यंत पोहोचलोच नाहीये. मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हवंय. त्या कांगारूला ही बातमी कुणी दिली, हे का सांगितलं? त्याला हे सगळं तंत्रज्ञान येतं. हे बघा, त्याची कौतुक मला सांगू नका. तुम्ही जरा शांतपणे माझं ऐकून घ्याल का? ह्या आधीही त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. हल्लीच्या मुलांना सगळं येतं हो. म्हणून मला वाटलं की त्याला विचारावं की तुझ्या ओळखीतलं कोणी आहे का. तर त्यांनीच हे पाठवलं. आता मग त्याला मी काय करणार? पण तुम्हाला हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं? अहो, आपलं सगळं काम व्यवस्थित व्हावं म्हणूनच मी केलंय. वाह, म्हणजे त्या कांगारू शिवाय इतर कोणीच नाहीये का जगात हे काम करायला?
अहो त्यांनी आपल्याला या आधीही मदत केली होती ना निर्यातीसाठी परदेशींच्या कार्यालयात. म्हणून म्हटलं की यावेळी पण मदत मिळते का विचारून बघावं. हे बघा, मी आणि प्रसन्न अजून जिवंत आहोत. या सगळ्यात तुम्हाला लुडबुड करायची काही एक गरज नाहीये. अहो मी म्हंटल. हे बघा, तुम्ही काहीही म्हणू नका, गप्प बसा. प्रसन्न, काय करायचं आता? ने तुला काय वाटतं? आप्पा तुम्ही म्हणाल तसं. त्या कांगारूने पाठवलेली निविदा कमी आहे खरी, त्यालाच द्यावं का हे काम? पैसा महत्वाचा की तत्व? तुला काय वाटतं? आपण निश्चितच तत्व आपली सगळी महत्वाची. ठीक आहे, मग त्या निळ्या हिऱ्यालाच सोपवून टाक हे सगळं काम. हो आप्पा. आणि हो, एक महत्वाची गोष्ट. काय आप्पा? त्या कांगारूच्या आणि निळ्या हिऱ्याच्या प्रस्तावात 10,000चा फरक आहे. हा, तो फरक तू तुझ्या खिशातनं मला द्यायचा. म्हणजे मला खात्री आहे तुझ्या या तत्वासमोर ही किंमत म्हणजे अतिशय कमी आहे तुझ्यासाठी. ह्यांनी विचारलं आणि तू लगेच पैशापेक्षा तत्व मोठी सांगून मोकळा झालास. काय गरज होती एवढी श्रावण बाळपणा करायची? नाहीतर काय, आता 10,000 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत आपल्याला विनाकारण. तुम्ही दोघी आता मलाच बोलू नका. तुला नाही बोलायचं तर मग कुणाला बोलायचं? अरे स्वतःची मतं ठामपणे मांडायला कधी शिकणार आहेस तू? आणि मी काय म्हणते, नचिकेतचा प्रस्ताव चांगला होता ना, मग काय हरकत होती त्याला काम द्यायला? दिलं असतं त्याला काम, पण काय, एकीकडे तो चांगला माणूस आहे म्हणून मान्य करतोस आणि मग दुसरीकडे असा का वागतोस? मला ना खरंच कळत नाही काय होते ते. खरं तर तू म्हणतेस ना तेच बरोबर असणार. मुलगा म्हणून त्याला नकार देण्यासारखं खरं काही नाहीये, पण आप्पाला तो आवडत नाही ना, म्हणून मी होकार देऊ शकत नाहीये त्याला. अरे इथे प्रश्न फक्त हे काम त्याला देण्याचा होता, सहीसाठी होकार द्यायला नव्हता सांगत कोणी तुला लगेच. अगं पण आई, हे संगणक प्रणालीचं काम मी जर नचिकेतला द्यावं असं म्हणालो असतो ना, तरी आप्पा माझ्यावरच डाफरले असते. तर मला ना त्यांची भीती वाटते, कधी काय कशासाठी भडकतील ना. तुझ्या या भीतीपोटी ना आपलंच नुकसान होणार आहे. हो बाई, खरंच आहे. मग काय करायचं आई आता? तर काय आता जे करायचंय ना ते नचिकेतच करेल. अगं आता काही करण्यासारखं उरलेलंच नाहीये. खरं तर मी त्यांना सांगून आलोय की करार पाठवा म्हणून. एव्हाना आप्पांनी सह्या देखील केल्या असतील. अरे देवा, घाईच फार तुला सगळ्या गोष्टीची. प्रसन्न, आलो आलो. काय? हो आता